ब्रेक नंतर एक मोठी बातमी येते। पुणे जैन बोर्डिंग हाऊस विषयामध्ये धर्मादाय आयुक्तांसमोर आज सुनावणी होती आणि या सुनावणी दरम्यान धर्मादाय आयुक्तांनी या सगळ्या प्रकरणाला जैसे थे ठेवण्याचा निर्णय दिलेला आहे। आयुक्तांनी या सगळ्या प्रकरणी स्टेटस को दिलेला आहे। धर्मादाय आयुक्त श्री अमोघ कलोटी यांच्याकडे एचएनडी जैन बोर्डिंग संदर्भातील अति तातडीची सुनावणी आज मुंबईतल्या आयुक्तालयामध्ये पार पडली आहे। या प्रकरणामध्ये याचिकाकर्त्यांच्या वतीने ॲडव्होकेट योगेश पांडे यांनी अत्यंत भक्कम आणि कायदेशीर अशी बाजू मांडलेली आहे आणि त्यानंतर या सुनावणीमध्ये आयुक्तांनी आता जसं आहे तसं हे प्रकरण ठेवण्याचा निर्णय दिलेला आहे। जैन बोर्डिंग प्रकरणी धर्मादाय आयुक्तांनी जैसे थे निर्णय दिलेला आहे, त्यामुळे या सगळ्या प्रकरणी एक मोठा निर्णय आलेला आहे। या संदर्भात अधिक अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी सूरज सावंत आपल्या सोबत आहेत। सूरज, नेमकं काय म्हटलेलं आहे धर्मादाय आयुक्तांनी? माधवी, आज तातडीची सुनावणी ही धर्मादाय आयुक्तांच्या कार्यालयात पडलेली आहे पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री प्रकरणातील, आणि या संपूर्ण प्रकरणाची आज युक्तिवाद देखील करण्यात आला। मुळात पुण्यातील जैन बोर्डिंग हॉस्टेलची जी जागा आहे शिवाजीनगर येथील, तिथे जैन बोर्डिंग आणि शेतबंदर जैन बोर्डिंग हे 1958 साली हिराचंद दोशी यांनी या ठिकाणी वसतिगृहाची उभारणी केली होती आणि ही जागा महिन्यापूर्वी चर्चेत आली होती, कारण विश्वस्त या जागेवर नियंत्रण ठेवून नवीन विकास काम करण्यासाठी इच्छुक होते। समाजातील काही लोकांना त्याचा विरोध होता, मात्र काही दिवसांपूर्वीच ही जागा परस्पर हडप करून जी विक्री करण्यात आल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात आला होता आणि याच विरोधात त्यांनी धर्मादाय आयुक्तांकडे दाद मागितले होते आणि आज तातडीची सुनावणी घेत आयुक्तांनी या एकूणच संपूर्ण प्रकरणावर स्टेटस को म्हणजे जैसे थे हा एक निर्णय दिलेला आहे। त्यामुळे एकूणच ही महत्वाची डेव्हलपमेंट या संपूर्ण प्रकरणात आपल्याला पाहायला लागेल। या जैन बोर्डिंग हाऊसची जमीन बेकायदेशीर विकल्याचा आरोप जैन समाजाकडून करण्यात आला होता आणि या जागेवर सुरू असलेल्या कामाला स्थगिती देण्याची मागणी ही जैन बांधवांकडून करण्यात आली होती। माधवी, सूरज, या आदेशामध्ये नेमकं काय सांगण्यात आलेलं आहे? या संदर्भात काही सविस्तर माहिती समोर येते का? जैसे थे ठेवण्याचा निर्णय तर घेतलेला आहे, मात्र आता पुढे नेमकं कसं होऊ शकतं या प्रकरणी? या संपूर्ण आताच्या प्रकरणांमध्ये जी परिस्थिती आता सध्या त्या ठिकाणी आहे ती तशीच राहावी, त्यामधनं कुठलाही व्यवहार होता येणार नाहीये किंवा काही गोष्टी करता येणार नाहीये। त्याच्याच आधारावरती जैसे थे ही आता आयुक्ताकडनं या संदर्भातला निर्णय देण्यात आलेला आहे, कारण या ठिकाणी अनेक हालचाली या जमीन हडप करण्यासंदर्भातल्या ज्या सुरू होता, त्याच्या विक्री संदर्भातल्या सुरू होत्या, त्याला आता कुठेतरी पायमल्ली बसेल आणि जैसे थे म्हणजेच जसं आहे तसंच ठेवा असं अशी सुनावणी ही आयुक्तांकडनं तत्काळ देण्यात आलेली आहे। खरं तर या सगळ्यावरनं राजकारण रंगलेलं होतं, मोठे आरोप प्रत्यारोपही सुरू होते, त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय खूप मोठा म्हणावा लागेल। सुरेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।